तुमच्या घरातील मुलं सुद्धा खोडकर आहेत का? त्यांच्या चंचल स्वभावामुळे तुम्ही सुद्धा त्रस्त आहात का? सतत उधम मस्ती करणाऱ्या मुलांना शांत आणि सुसंस्कारित करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत बरे? वास्तुशास्त्र, मंत्र सामर्थ्य आणि काही खास आयुर्वेदिक उपायांनी आपण मुलांच्या स्वभावात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याबद्दलच चला जाणून घेऊया आणि हे अद्भुत उपाय समजून घेऊया, ज्यामुळे आपली मुलंही अधिक शांत, स्थिर आणि एकाग्र बनू शकतात. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मुलं खोडकर असतील तर त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांच्यात चांगले आध्यात्मिक संस्कार रुजवण्यासाठी काही प्रभावी उपाय करता येऊ शकतात. हे उपाय त्यांच्या स्वभावात सकारात्मक बदल सुद्धा घडवून आणू शकतात आणि त्यांचं मन स्थिर ठेवू शकतात. त्यातला पहिला प्रभावी उपाय म्हणजे मंत्र आणि स्तोत्र पठण. पहिला मंत्र आहे शांतीप्रद मंत्र. रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी मुलांना ओम नमः शिवाय किंवा ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा जप करायला सांगावा. यामुळे त्यांचं चंचल मन शांत राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा मुलांना हनुमान चालीसा वाचायला सांगावी किंवा ऐकायला लावावी. हनुमानजींच्या कृपेनं मुलं स्थिर आणि संयमी होतात. याही व्यतिरिक्त ओम ऐं सरस्वते नमः या सर्व सिद्धी मंत्राचा जप करायला मुलांना सांगावा. हा मंत्र अभ्यासात गती येण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे सुवासिक आणि पवित्र वातावरण तयार करावं. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप, उदबत्ती आणि गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे मुलांच्या मनावर चांगला प्रभाव पडेल. विशेषतः चंदन, कापूर आणि गूळ, घीचा धूप लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते असं सांगितलं जातं. तिसरा प्रभावी उपाय म्हणजे झोपण्यापूर्वीचा विशेष उपाय. मुलांना रोज झोपण्याआधी तुळशीच्या पानांचं पाणी प्यायला द्यावं. यामुळे त्यांचं शरीर आणि मन शांत राहतं. शिवाय त्यांच्या उशाजवळ झोपताना भगवद्गीता किंवा रामायणाचा ग्रंथ ठेवावा. रोज रात्री झोपण्याआधी ओम हम हनुमते नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायला सांगावा किंवा हा मंत्र म्हणायला सांगावा. चौथा प्रभावी उपाय म्हणजे रुद्राक्ष आणि धातूचा प्रभावी उपाय. मुलांना 5 मुखी रुद्राक्ष काळ्या दोऱ्यात परिधान करून द्यावे. चांदीच्या तारेला काळा दोरा गुंडाळून मुलांच्या हातात बांधला तरी यामुळे ऊर्जा संतुलित राहते. याही व्यतिरिक्त मुलांना तांब्याची बांगडी किंवा चांदीची अंगठी घालायला सांगावी. 5वा प्रभावी उपाय अन्न आणि आहारातील बदल. शक्यतो मसालेदार आणि बाहेरचे पदार्थ मुलांना कमी खायला द्यावे, कारण त्याचा परिणाम मुलांच्या स्वभावावर होतो. मुलांना गूळ, खजूर आणि बदाम रोज खायला द्यावेत. यामुळे मेंदू शांत राहतो आणि स्थिरही राहतो. मुलांना तुळशीचे 2 ते 3 पानं रोज खायला द्यावी. यामुळे त्यांच्या शरीरातील दोष दूर होतात असं म्हणतात. 6वा प्रभावी उपाय आहे तो म्हणजे घरातील ऊर्जा संतुलित करण्याचा उपाय. मुलांच्या खोलीत भगवान हनुमंताची, श्री गणेशाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवावं. त्यांच्या अभ्यासाच्या जागेवर स्फटिकाच्या मण्यांची माळ किंवा पंचमुखी हनुमानाचं चित्र ठेवावं. याही व्यतिरिक्त घरातील नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे दक्षिण-पश्चिम दिशेला तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवावं. यामुळे वातावरण शांत राहतं आणि घरातील ऊर्जा संतुलित राहण्यास मदत मिळते. 7वा प्रभावी उपाय दर शनिवारी करावा. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं किंवा गवती चहा टाकावी. यामुळे त्यांचं मन शांत राहतं. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि तेल अर्पण करायला लावावं. आपणही करावं. या दिवशी गाय, कुत्रा किंवा पक्ष्यांना अन्न द्यावं. यामुळे मुलांच्या स्वभावातील अति खोडकरपणा कमी होतो. शिवाय काळ्या तिळाचे 7 दाणे आणि गूळ हनुमानजींना या दिवशी अर्पण करावा आणि नंतर तो मुलांना खायला द्यावा. या उपायाने मुलांच्या वर्तवणुकीत चांगले बदल आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात. त्यानंतर 8वा प्रभावी उपाय म्हणजे चंद्र आणि बुधग्रह शांतीचा उपाय. चंद्र आणि बुधग्रह मुलांच्या चंचलतेवर प्रभाव टाकतात. म्हणूनच त्यांच्या प्रभावाला शांत करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. त्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 तांब्याच्या ग्लासात पाणी भरून चंद्राला अर्घ्य द्यावं. हे मुलांकडून करून घ्यावं. मुलांना नियमितपणे मोत्यांची अंगठी किंवा चांदीच्या अंगठीत मोती घालून परिधान करायला सांगावा. आईने मुलांना गाईच्या तुपाचा दिवा ओवाळावा. त्यानंतर 9वा प्रभावी मंत्र रोज ध्यान आणि प्राणायाम करण्याची प्रक्रिया. रोज 5 ते 10 मिनिटं मुलांना ओंकार जप करायला सांगावा.
अनुलोम विलोम प्राणायाम शिकवले तर त्यांच्या चंचलतेत मोठा फरक दिसून येऊ शकतो. याचबरोबर सिंगिंग बॉल किंवा शांत संगीत ऐकण्याची त्यांना सवय लावावी. त्यानंतर 10वा शेवटचा प्रभावी उपाय जो आईने आपल्या मुलांसाठी विशेष करायचा आहे तो म्हणजे आईने मंगळवारी मुलांच्या कपाळावर गाईच्या तुपाचा टिळा लावावा. मुलाच्या उजव्या हाताला पिवळा धागा बांधावा. मुलांचे नाव भगवद्गीतेच्या पहिल्या पानावर लिहून ती गीता घरात ठेवावी. याचबरोबर मुलांच्या उशाखाली सतत रामरक्षा किंवा दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ठेवावं. हे उपाय सातत्याने केल्यास मुलांच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसतील आणि त्यांच्या वर्तवणुकीतही बदल दिसून येऊ शकतात. या सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुम्ही तुमच्या मुलांच्या स्वभावात सकारात्मक बदल नक्कीच बघू शकता. संयम, एकाग्रता आणि चांगले संस्कार रुजवण्यासाठी हे उपाय आपल्या मुलांसाठी नियमितपणे केल्यास तुम्हालाही आश्चर्यकारक परिणाम नक्कीच अनुभवता येईल. तुमची मुलं अति खोडकर आहेत का? तुम्ही त्यांच्यासाठी कोणते आध्यात्मिक उपाय करता? कमेंट करून नक्की सांगा. आणि याचा तुम्हाला काय अनुभव आलाय हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.